नमस्कार, जय मल्हार. मी शेखर बंगाळे, सामाजिक कार्यकर्ता, संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष. आज 2 दिवसापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व लोकप्रतिनिधी, खासदार असतील, आमदार असतील, यांनी पंढरपूरमध्ये गेल्या 8 दिवसापासून जे उपोषणकर्ते अन्न त्याग करून त्या ठिकाणी उपोषणकर्ते बसलेले, त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यांना ह्या लोकप्रतिनिधी जे आमच्या जीवावर, ज्या आमच्या धनगर समाजाच्या मतावर ज्यांनी आमदारकी भोगली, त्या आमदारांच्या, खासदारांच्या घरासमोर आम्ही ढोल बजाव, खऱ्या अर्थानं हे कुंभकर्णाची झोप घेतलेले लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे. त्यांना झोपेतून जागा करण्यासाठी आम्ही ढोल वाजवून, आमचा जो पारंपरिक ढोल आहे त्यांचा आवाजानं जागा व्हावं आणि आमच्या प्रश्नाकडे कुठेतरी लक्ष द्यावं, यासाठी आम्ही आज माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये निर्णायक मतं असताना सुद्धा आज 2 दिवसापूर्वी सांगून सुद्धा या ठिकाणी बापूंना आमचं निवेदन घेण्यासाठी वेळ नाही, याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं खासदारकीला ज्या सरकारनं आम्हाला फसवलं, त्या सरकारला आम्ही सत्तेपासून वंचित ठेवलं, अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातून या सरकारनं जर आम्हाला दिलेलं आश्वासन जर पाळलं नाही, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील धनगर समाजाची जागा दाखवल, अशी आशा व्यक्त करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.